उपोषणकर्ते बाळगोंड पाटील यांचे वडील उदगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या स्थापनेपासूनचे सभासद आहेत. वडिलांच्या मृत्यूपश्चात आपल्याला सभासद करून घ्यावं अशी मागणी करत बाळगोंड पाटील यांनी संस्था पदाधिकारी आणि प्रशासनाशी सातत्यानं संपर्क साधला होता. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी बाळगोंड पाटील यांना सभासद करून घेण्याबाबत संस्थेला आदेश दिला. मात्र संस्थेनं या आदेशाविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली आहे. मनमानी कारभार करायला मिळावा यासाठी आपल्यासारख्यांना सभासद करून घेतलं जात नाही असा आरोप करत बाळगोंड पाटील यांनी आज संस्थेच्या दारात लाक्षणिक उपोषण केलं. काय म्हणतात, आमच्या पोटलेमाप्रमाणे 20 गुंठे नेम आहे म्हणतात. ते मुळांनी नेम आम्हाला लागू होत नाही. माझे वडील मूळ फाउंडेशन मेंबर आहेत आणि मी वारंच हक्काला मागवलं आहे. मी नवीन मागवलं नाही यांच्याकडे. फक्त वडिलांच्या नावावरनं मुलगाच्या नावावर ट्रान्सफर करायचा आहे, एवढाच विजय आहे. बाकीचा काही मोठा विजय नाही आहे. तालुक्याला माझ्या बाजूने निकाल दिला आणि यांचं जे पोटलेम आहे त्यामध्ये जेवढं काही खाडाखोड आहे, पट्ट्या झटकवायचं सगळं काही खाडाखोड आहे. त्यामुळं या रात्रीने डायरेक्ट त्यांना माझ्या बाजूने निकाल दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम समिती सभापती स्वाती सासणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी राजकीय कारणातून सभासद करून घेतलं जात नसेल तर बाळगोंड पाटील यांच्यासह सभासदत्वापासून वंचित ठेवण्यात आलेले 50 लोक तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला. यांना स्वतःला वारस नोंद करून घ्या याच्यासाठी यांनी गेली वर्षभर सहाय्यक निबंधक यांच्याकडे वरचेवर मागणी करून अर्ज सादर करून वारस नोंदीसाठी मागणी केलेली असताना देखील या पाणीपुरवठ्याच्या टीमनं, संचालक मंडळानं, चेअरमनांनी स्वतःचा राजकीय हेतू ठेवून यांना वारस नोंद आज अद्यापही केलेली नाही. गेले वर्षभर जर हे असं पद्धतीनं चालत असेल तर हे चुकीचं आहे. आणि आम्ही देखील सहाय्यक निबंधांना वरचेवर मागणी केली असताना देखील त्यांचंही दुर्लक्ष झालं. त्यांनी सांगून देखील खोतसाहेब आहे, त्या खोतसाहेबांनी सांगून देखील यांनी याची नोंद करून यांना त्यांनी पत्र दिलेलं असताना देखील यांनी त्या पत्राची दखल घेतलेली नाही, चेअरमन आणि त्यांच्या संचालक बॉडीनं. आणि आज दिनांक 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी बाळगोंड अण्णासाहेब पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. तर याची दखल लवकरात लवकर व्हावी. अन्यथा अजूनही 50 लोक असे आहेत की यांनी वारस नोंद केलेली नाही. तर यांना एक नोंद करून घ्या म्हणताना यांनी जर असं दमवत असेल आणि गावचे असताना, उदगावचे ग्रामस्थ असताना, त्यांचे वडील स्वतः या सोसायटीचे सभासद असताना जर हे असं होत असेल तर हे चुकीचं आहे. हे गावचे नागरिक म्हणून आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आणि उरलेल्या 50 सभासदांची सुद्धा यांनी नोंदणी, वारस नोंद करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा मोठा लढा आम्ही इथं उभा करू. संस्थेनं केलेल्या पोटनियम दुरुस्तीनुसार 20 गुंठे जमीन असणारे शेतकरी सभासदत्वासाठी पात्र ठरतात. मात्र बाळगोंड पाटील यांच्या नावावर 14 गुंठे जमीन असल्यानं त्यांना सभासद केलं जात नसल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. बाळगोंड पाटील यांनी आपल्याला सभासद करून घेतलं नाही तर भविष्यात आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय. माजी खासदार राजू शेट्टी, आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे आदींनी आंदोलनाला भेट देत बाळगोंड पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय.